ज्ञानेश्वरी अध्याय 8 आणि यातील ब्रह्माक्षर निर्देश योग यातील आपण ओवी क्रमांक 263 पर्यंत आपण आलो आणि आता त्याच्या पुढच्या ओव्या काहीतरी 4-5 ओव्या राहिल्यात. त्या आपल्याला त्या ओव्यांमध्ये पूर्णतः सार आहे. आता जो काय ह्या अक्षरब्रह्म निर्देश योग ह्या अक्षरब्रह्माचा योग आपल्या जीवनात आल्यानंतर आपल्याला जे अनुभव येतात किंवा तो अक्षरब्रह्म आपल्या अनुभवाला येण्यासाठी ज्ञानोबाराने आपल्याला आत्तापर्यंत 263 ओव्यांपर्यंत आपल्याला आणलं. ह्या संपूर्ण ओव्यांचं विवरण आपल्याला ज्ञानोबाराने या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. पण त्याचं अनुभव येण्यासाठी, त्या परब्रह्म तत्वाचा अनुभव येण्यासाठी अनेक प्रकारचे आपल्याला दृष्टांत दिले, सिद्धांत सांगितले, सिद्धांत सांगितले. दृष्टीला दिसतं आपल्याला ते त्याला दृष्टांत म्हणतात आणि जे आपल्याला दिसत नाही पण जे आपल्या अवस्था आहे अंतःकरणामध्ये तिला सिद्धांत म्हणतात. आपल्या अंतःकरणामध्ये जी सिद्ध अवस्था आहे त्या सिद्ध अवस्थेला ज्ञान म्हणतात. दृष्टांत सांगणं म्हणजे ज्ञान नाही बरं का. दृष्टांत सांगणं म्हणजे ज्ञान नाही, कारण जे दृष्टीला दिसतं ते प्रत्येक प्रवचनकार कीर्तनकार सांगतो. पण अंतःकरणाची जी अवस्था आहे, जी सिद्ध अवस्था आहे, जसे आपल्या मालिकेमध्ये मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फल तेथून या, त्या निर्गुण निराकाराने हंसाचं रूप घेतलं. हंसाने ते ब्रह्माला सांगितलं. ब्रह्माने आत्रीला, दत्त, नारायण जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा, केरोबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग, दिवेकर बाबा, हे सगळे सिद्धावस्थेला गेलेले सर्व संत आहेत हे. आणि या संतांच्या मालिकेमध्ये आपण बसलं पाहिजे, म्हणजे आपला अभ्यास व्हायला पाहिजे. कारण अक्षरब्रह्म हेच सांगतो की ज्याचा कधीच क्षय होत नाही असा तो अक्षरब्रह्म आहे. आणि त्या अक्षरब्रह्म कुठे आहे तर आपल्यात ठाई आहे. आणि जे आकारा आलिया जयाचे आकारपन्न वचे, तो आकाराला आला तरी त्याचा आकारपण जात नाही. आणि आकार लोपेन विसंबे, आकार जरी गेला तरी त्याचा नाश होत नाही. आकाराला आलं तरी त्या आकारात राहते आणि त्या आकार त्याचा निघून गेला तरी पण तो निराकार स्थितीमध्ये राहतो. आकार लोपेन विसंचे नित्यता आगा, त्याची त्या अक्षरब्रह्माचा नाश कधीच होत नाही आणि त्याची नित्यता पण कधी बिघडत नाही. नित्यता म्हणजे नित्य, सातत्याने, आधी अनादी काळापासून तो आहेच आणि तो नित्य राहणार, अहर्निशी सातत्याने. तर आपल्याला त्या अहर्निशी असलेल्या त्या भगवंताची आपल्याला काय ओढ लागली पाहिजे, ओढ. आणि ती ओढ आपल्या पिंडामध्ये प्रत्येक साधकाला लागावी, प्रत्येक साधकाला लागावी. म्हणून प्रत्येक संतांनी आपले आपले अभंग त्या स्थितीला गेले आणि त्यांनी ते अभंग लिहिले. तुकाराम महाराज सांगतात नाही का, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरवी पार. योग याग तपे केल्या तातयाने आमुपे, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. काही नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. बघा, तुकाराम महाराज स्वतः सांगतात, मी काहीही केलं नाही, फक्त माझ्या त्या विठ्ठलाचं मी चिंतन केलं. माझ्या आतमध्ये असलेला तो पांडुरंग, त्या पांडुरंग परमात्म्याचं मी चिंतन केलं. काही नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरवी पार. सगळ्या साधनांमध्ये एकच सार आहे आणि ते म्हणजे काय,
नाम जप आणि ते सार आहे. भवसिंधू उतरवी पार म्हणजे ह्या भवसिंधू, या भव नदीतून आपल्याला पलीकडं जाण्यासाठी, इहलोकातून परलोकात जाण्यासाठी मी काहीही केलेलं नाही. काय केलं तर जे शाश्वत परब्रह्म आहे की ज्याचा कधीही नाश होत नाही, अशा त्या परब्रह्म स्वरूपाशी मी तदाकार झालो. आणि त्या तदाकार वृत्तीत राहून ज्ञानोबारांनी, तुकोबारायांनी, नाथबाबांनी, संत मीराबाई, संत जनाबाई, सेना न्हावी, सोयराबाई यांनी, ह्या सर्व संतांनी, ती आपली मायभूमी आहे. पंढरी आपली काय आहे तर संतांची मायभूमी आहे. आणि अशा त्या संतांच्या मायभूमीमध्ये प्रत्येक संत जन्माला आला आणि त्यांनी हे अक्षर ब्रह्म जाणून घेतलं की ज्याचा कधीच नाश होत नाही. असं ते अक्षर ब्रह्म प्रत्येक संतांनी जाणून घेतलं नाही, तर ते प्रगटीकरण केलं आतमध्ये. आपल्याच आतमध्ये या सर्व संतांनी त्या निर्गुण निराकाराचा की ज्याचा कधीच नाश होत नाही असा त्या पांडुरंग परमात्म्याचं त्यांनी दर्शन घेतलं. प्रत्यक्ष आपल्याच आतमध्ये त्यांना दर्शन झालं. आणि त्याला म्हणतात आत्म साक्षात्कार. काय म्हणतात त्याला? आत्म साक्षात्कार. म्हणजे आपल्याच आत्म्याचं आपल्याला साक्षात्कार व्हायला पाहिजे. कारण आपला आत्मा हाच आपला ईश्वर आहे. आणि म्हणून काही नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. मी काहीही केलं नाही, फक्त विठ्ठलाचं विठ्ठल 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 अखंड चिंतन विठोबाचं केलं. आणि तेवढ्यातून तुकोबारायांना ज्ञान झालं आणि ते अक्षर ब्रह्म त्यांच्या हृदयामध्ये प्रगट झालं. आणि म्हणून इथं ज्ञानोबा काय सांगतात की जे नित्यानंदाचे माने, उपमेचा कांटाळा न दिसे साने, पहा पहा वेद यज्ञादी साधने जया सुखा. जे नित्यानंदाच्या तुलनेने ताजव्यात घातले असता लहान दिसते. काय सांगतात बघा बघा, नित्य आनंद तुम्हाला, त्या नित्य आनंदापुढे आनंद तो काय? एकदा का नित्य आनंद चालू झाला, हे जग सगळं काय होतं तुम्हाला ठेंगणं दिसतं. जगच तुम्हाला लहान दिसायला लागतो. तो आनंद म्हणून ब्रह्मानंदे लागली टाळी आणि देहात ते कोण सांभाळ्यो. ब्रह्मानंदामध्ये टाळी लागली पाहिजे आपली. आणि तसं प्रत्येक संतांचं झालं, त्यांना असा अनुभव आलं. आणि म्हणून तुकोबाराया सांगतात, अनुभव आले ते या अनुभव आले अंगा त्या जगा देत असे. आम्हाला स्वतःला अनुभूती आली आणि म्हणून आम्ही जगाला वाटत सुटलोय. आणि खरोखर ज्याच्याकडं ज्याला अनुभव येतो ना, मग त्याची बोलण्याची इच्छा होते. त्याला असं वाटतं आपणही कीर्तन करावं, आपणही भजन करावं, आपणही प्रवचन करावं. हे आपोआपच इच्छा प्रगट होते. पण जरी इच्छा प्रगट झाली तरी थोडा वेळ त्यांनी धीर काढावा. का? जोपर्यंत पूर्णतः प्रगटीकरण होत नाही. कारण एकदा का कीर्तन प्रवचन सांगायला माणूस लागला की मग त्याच्या मनामध्ये कल्पना तयार होतात. आणि कल्पना काय करतात तर कल्पना आपल्या मनाकडे संकल्प विकल्प तयार करतात. आपण असं बोलायचं, आपण हे करायचं, आपण ते करायचं, आपण असं कीर्तन करायचं. म्हणजे जी बुद्धी आपल्या भगवंताच्या भजनामध्ये अडकलेली असते ती बाहेर येऊन लोकांसारखं आपल्याला व्हावं लागतं. म्हणजे आपल्या अंतर्मुख झाल्यानंतर जे आपल्याला एकांतातले अनुभव आपल्याला येतात ते आपल्याला सांगायचं झालं तर ते लोकांमध्ये मांडायला गेलो आपण तर लोकांना कळत नाही. कारण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान कळू येईल. तुकाराम महाराज सांगतात की आपल्याला आपल्या त्या परब्रह्माचा आपल्याला अंगीकार झाला आणि आपण लोकांना सांगितलं, पण लोक तशी नसतात ना. लोकांचं तशी भूमिका नाही होत ना. लोकांचं अंतःकरण तेवढं शुद्ध नाही आहे. पण लोकांना कळत नाही. लोकांना वरवरचं कळतं. लोकांना काय कळतं
थोडासा करमणुकीचा भाग पाहिजे त्यांना, नाहीतर त्यांना झोप येतो. मग आपल्याला त्यांच्याप्रमाणे व्हावं लागतो, लोकांच्या प्रमाणे. आणि लोकांच्या नादी लागला तो सगळेच नागवला सांगतात. लोक आपल्याला काय करणार? नागवून टाकणार आहेत. म्हणून एकांतामध्ये जे सुख आहे, म्हणून परमार्थ एकांताचा आहे, एकट्याचाच आहे आणि वेदांताचा आहे. पण पहिल्यांदा एकांतामध्ये गेल्यानंतर जे अनुभव येतात तिथे एकटाच असतो आपण, एकट्याचाच आहे. एकट्याने एकांतात जायचं आणि ध्यान करायचं, आणि ध्यानातून आलेले अनुभव आपल्याला ह्या सर्व ग्रंथांमध्ये लिहिलेले आहेत. पण आपल्याला तसे अनुभव आले तर त्याचा अर्थ कळेल, नाही तर आपण बाहेर जातो. प्रत्येक माणसाला जर त्याचा स्पर्श झाला नाही भगवंताचा, आणि भगवंताची कृपा झाल्याशिवाय हे नाही कळत बरं का. भगवंताचीच कृपा व्हावी लागते. म्हणून लागून या पाया विनवेतो तुम्हाला, करे टाळी मुखा म्हणा हरिनाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही सांगतात. स्वर्गात नाही हे, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मावा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मावा. नारायणे नामे हो जीवन मुक्त, नारायणे नामे हो जीवन मुक्त. म्हणजे नारायणाच्या नामातूनच मुक्तता मिळते. स्वर्गीचे अमर पण इच्छितात की मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म येऊ द्या. मृत्यू लोकातूनच आपल्याला ह्या नरदेहाला सोडवतात. कारण मृत्यू लोकामध्ये ह्या देहाची परीक्षा आहे, तुमची आमची परीक्षा आहे बरं का. हा देह तुम्हाला असाच दिला ना, या देहाच्या खूप परीक्षा आहेत, सात्विक परीक्षा आहेत, सात्विक गुण. आणि सात्विक गुण तुमच्या अंगामध्ये आले की परीक्षा चालू होतो. आणि त्या परीक्षेला आपण उत्तीर्ण झालो, पास झालो, तर पुढची आपल्याला पावलं टाकता येतात. नाही तर आपली पावलं मागे राहतात. म्हणून काय करायला पाहिजे? प्रत्येकाने संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही ह्याच चिंतनी शुद्ध झालो, तुकोबारा सांगतात. संसाराच्या अंगामध्ये अवघीच व्यसने आहेत हो, व्यसन आणि फॅशन. पण आम्ही या चिंतने शुद्ध झालो. तुकोबारा सांगतात आम्ही या विठ्ठलाच्या चिंतनामध्ये शुद्ध झालो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. सगळे संत त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाले, ब्रह्मी ब्रह्मरस. आणि त्यांनी ब्रह्माचं रस म्हणजे ब्रह्मनामाचं रस चाखलं त्यांनी. आणि एकदा का त्या ब्रह्मरसाची गोडी तुम्हाला लागली तर मग आपल्याला ते सुटत नाही. जसं आता काही साधक असेच आपले की त्यांना वाटतं की कधी 8 वाजतात आणि ब्रह्मरस आपल्याला चाखता येईल. या ज्ञानोबरायांचं ब्रह्मरस इथून सांगितलं जातं श्री गुरुकृपेने. नाथ भागवताचं ब्रह्मरस आहे, तुकोबारायांचं ब्रह्मरस आहे, दास कबीरांचं आहे, रामदास स्वामींचं, सगळ्या संतांचं जे काही संतांनी उगाळून दिलेलं आहे बरं का. उगाळून म्हणजे काय? उगाळून म्हणजे काय केलेलं आहे? म्हणजे विषय बाजूला करून आपल्याला संतांनी हे ब्रह्मरस दिलेलं आहे. उगाळून जसं आपण एखादी मुळी आहे ती आपण दगडावर काय करतो? आपण पडतळतो आपण. आणि एखाद्याचा रोग असेल तर कुठे कपाळाला लावतो, अंगाला लावतो, त्याचा रोग बरा होतो. तसं हे उगाळून दिलेलं संपूर्ण वाङ्मय उगाळून दिलेलं बरं का. हे वाङ्मय वाचल्यानंतर तुमच्याकडे कोणतेच विषय येणार नाही, कारण संतांनीच उगाळून दिलेला आहे. कुठलाच म्हणजे विषय गाळून बाजूला केलेले आहेत. आणि हे सगळे वाङ्मय लिहिलेलं आहे, हे तुमच्या आमच्यासाठी आहेत. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. काय सांगतात बघा ना संत, विषय तो त्यांचा. अरे आपला विषयच नारायण होऊन जातो. नारायण नारायण सगळा नारायण, विषयच नारायण होतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, अशी अवस्था होते.
आता आपण नित्यानंदाच्या तुलनेने ते ताजव्यात घातले असता लहान दिसते व ज्याच्या प्राप्तीकरता वेद यज्ञादी साधने करावी लागतात आणि ज्याच्या प्राप्तीसाठी वेद यज्ञ तप तप सगळी साधनं करावी लागतात. मग ते सुख कसं आहे पुढे सांगतात पुढच्या वेळी, जे विटे न सरे भोगी तयाचे पवाडे पुरे. जे विटे न सरे ते सुख काय सांगू, ते सुख काय सांगू, वाचा बोलता नाही. वाचेने सांगता येणार सुख नाही, ते अनुभवण्याचं सुख आहे. जे विटे न सरे, ज्याचा वीट येत नाही आणि जे जाती नाही, ज्या ब्रह्मसुखाचा आपल्याला वीटही येत नाही आणि आपल्याला सोडूनही जात नाही, आपल्याला सोडून पण ते जात नाही. आणि म्हणून त्याला काय म्हणतात, त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. त्याला काय म्हणतात, ब्रह्मज्ञान. म्हणजे ब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर जे अनुभव येतो त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. आत्मज्ञान म्हणजे काय, आत्म्याशी एकरूप होऊन आपल्याला जे अनुभव येतात त्याला आत्मज्ञान म्हणतात. मग ब्रह्म कुठे लांब आहे का, आत्मा कुठे लांब आहे का, नाही, आपल्या आतमध्येच आपणच ते आहोत. हा आपण देह नाही आहोत, आपणच आत्मा आहोत. प्रत्येक माणूस हा आत्माच आहे, पण तो आत्म्याला विसरून काय केलाय, या देहाकडे आलाय आणि देहाचे चोचले पुरत बसले माणूस. पण ज्याच्या सत्तेवर हे सगळं चालतो त्या सत्तेला आपण विसर, ते अक्षर ब्रह्म आहे आणि त्याचा कधीच नाश होत नाही. आणि त्याला काय लागतो, त्याला पुण्य लागतं, पुण्य. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तव या विठ्ठले कृपा केले. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य, कित्येक जन्म आम्ही पुण्य केल्यानंतर आम्हाला आमचा आतला विठ्ठल जो आहे तो प्रगट झाला. तवया विठ्ठले म्हणजे या आतमध्ये असलेल्या त्या विठ्ठलाने आमच्यावर कृपा केली. जे विटे नसरे भोगी तयाचे पवाडे पुरे. पुढती महासुखाचे सोयरे भावंडची. महासुखाचा दुसरा भाऊचे सांगतात. हा महासुखे महादार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. काय सांगतात समर्थ रामदास सांगतात, महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. म्हणजे कुठल्या 10व्या दारानं 10वा दार ओलांडून गेल्यानंतर जे सुख आहे, महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. स्पष्ट शब्दात सोप्या भाषेत सांगितले आहे. 10वा दार ओलांडल्यानंतर जे सुख आहे ते परमसुख आहे आणि ते आपल्याला परमगतीला घेऊन जाते. आपली गती व्हावया, वृत्ती व्हावया, निवृत्ती सद्गुरू पाहिजे. वृत्ती केली पाहिजे, वृत्तीजन्य ज्ञान जायला पाहिजे. आपल्या वृत्तीमध्ये जे काय भरलेलं आहे, आपली पाटी भरलेली सगळी, आपण त्या पाटीवर सगळा वाटोळा गोल 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 करून ठेवलेला आहे. ती पाटी जोपर्यंत संपूर्ण पुसली जात नाही आणि नवीन तिच्यावर लिखाण होत नाही हरिनामाचं, तोपर्यंत आपल्या पाट्या अशाच राहणार आहेत. पूर्ण पुसून टाका, पूर्ण कोरी करून टाका पाटी. मागचं पुढचं काय, आत्ता मागे जे झाले ते पाहू नका. पुढे जामीन आहे तुका कशाला सांगतात हे तुकोबाऱ्याला काय वेळ लागला का सांगायला आपल्याला? आपल्यासाठी लिहिले बरं का ते. तुकोबाऱ्यांचा अनुभव त्यांनी प्रगट केलाय. मागे जे झाले ते पाहू नका. जे झालं तर गेलं, खड्ड्यात गेलं, ते आपल्याला काय घेणं नाही. आता देवा तू आणि मी, तुझी ना माझी गाठ आहे. जे काय करशील ते तूच माझ्याकडनं करून घे असं भाव व्हायला पाहिजे. म्हणून मागे जे झाले ते पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका. मी तुम्हाला जामीन राहीन. भगवंताच्या दरबारामध्ये तुम्हाला उभं केलं तर मी जामीन राहीन. मी साक्ष देईन तुमच्याबद्दल. म्हणजे काय, तुम्हाला त्या कोर्टातून मी सोडून आणेन आणि त्या कोर्टातून आपल्याला सोडवायला सुरुवात केलेली आहे बरं का संतांनी. हे सगळं कोर्ट आहे ना, हे आपलं कलियुगाचं कोर्ट आहे. ज्याच्यामध्ये काय होईल बोलू शकत नाही. आजचा उद्याचा भरोसा नाही. म्हणून संतांनी जे काही लिहून ठेवलं आहे त्यांच्या कोर्टामध्ये आपण उभे आहोत आणि त्यांच्या साक्षीने आपण हे सगळं ज्ञान घेत आहोत. आपल्या अंतःकरणामध्ये
अंतःकरण आपला शुद्ध व्हायला पाहिजे. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी सगळं चाललेली खटाटोप, बाकी काय नाही बरं का. नाम तुमच्या आतमध्येच आहे, ब्रह्म तुमच्या आतमध्येच आहे, अक्षर ब्रह्म तुम्हीच आहात, सगळं काही तुम्हीच आहात. लांब कुठे जायची गरज अजिबातच नाही, अजिबातच नाही. पण तुम्हीच ते आहात, आपणच ते आहोत. पण जोपर्यंत देवाची कृपा होत नाही, श्री गुरूंची कृपा होत नाही, अनेक प्रकारचे आपल्यावर प्रसंग येत नाही. बघा ना, रामाला दुसऱ्या दिवशी काय होतं, राज्याभिषेक होता आणि आदल्या दिवशी सांगतात 14 वर्ष. बघा ही कुठनं आली सांगा मला तुम्ही. आली की नाही? गदा आली की नाही रामावर? गदा आली की नाही? प्रत्यक्ष अवताराला आली आणि गदा. दुसऱ्या दिवशी 14 वर्ष वनवास. म्हणजे काय बघा, भगवंताला त्यांनी सोडलं नाही, आपल्याला सुटेल का? म्हणजे कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका. कर्म आहे ते आपले, आणि त्या कर्मातून आपल्याला बाहेर निघायचं असेल, आपलं आयुष्य फार कमी आहे. पूर्वीची लोक हजारो वर्ष जगायची, आपल्याला काय 100 सांगतात, पण त्यात काय माहिती आता कोणाचा किती लिहून ठेवलाय. मग त्याच्या आधी आपल्याला हे प्रगट करायला पाहिजे, आपल्याला त्याची अनुभूती यायला पाहिजे. त्याच्यासाठी धडपड पाहिजे. धडपड कशासाठी? धडपड परमात्म तत्वाशी एक अखंड चिंतन विठोबाचं व्हायला पाहिजे. अखंड चिंतन, एक क्षणीही त्याच्याशिवाय राहता कामा नये, अशी आपली वृत्ती भगवदाकार व्हायला पाहिजे. भगवदाकार. आणि एकदा का आपली वृत्ती भगवदाकार झाली, भगवंताशी एकरूप झालो, की आपल्याला आपोआपच काही करावं लागत नाही. तो करणारा सगळा परमात्मा आपल्याकडनं करून घेतो. भोगणाऱ्याची इच्छा पूर्ण करते. जे महासुखाचे धाकटे भावंड बघा. आणि त्या आनंद कसा आहे, न विटे न सरे, असा तो आनंद आहे. आणि तो सच्चिदानंद स्वरूप आपणच आहोत. आणि त्या सच्चिदानंद स्वरूपाशी एकरूप राहणं, एकरूप होऊन राहणं, आणि त्याच्या त्या चिंतनामध्ये, नामाच्या चिंतनामध्ये आपली वृत्ती भगवदाकार करून घेणं, हीच खरी भक्ती आहे. आणि ही भक्ती शेवटची भक्ती आहे, आत्मनिवेदन. आता बस झालं ना, आपलं आयुष्य गेलं, निघून गेलं ना. कोणाचे 40, कोणाचे 50, कोणाचे 60, कोणाचे 70, 80, काय असतील ते असतील. मग आता आपण काय अजून किती दिवस आपण श्रवण करायचं बाहेरचं? हे श्रवण चाललं हे बरोबर आहे, कारण आपल्याला इथून जे काय दिलं जातं ते तुम्ही तुमच्या अंतरेच्या अंतरात्म्याशी एकरूप भजन कसं करायचं हे तुम्हाला उपदेश याला म्हणतात. काय? उपदेश. आणि हा उपदेश नामाशी एकरूप होऊन त्याचं भजन कसं करायचं, आपली वृत्ती भगवदाकार भजनानंदामध्ये कशी राहील, भगवंताच्या चिंतनामध्ये आपल्याला सतत कसं राहता येईल, एवढ्यासाठी हे निरूपण इथनं दिले जातं. ऐसे दृष्टीचे ने सुखपणे, जयाशी अदृष्टाचे बैसणे, जे शतमखाई अंगवणे नोहेची एका. अशा प्रमाणे वरकांती दिसणारे हे ते सुख व जे मरणानंतर प्राप्त होते, आणि जे 100 यज्ञ करूनही साध्य होत नाही. काय सांगतात? ते सुख कसं आहे, तर 100 यज्ञ केलं तरी हे सुख मिळत नाही. आणि म्हणून भागवतामध्ये नाथबाबा सांगतात, माझेने अनुसंधान विन स्नान संध्या जप तप अवघे शिव धर्मधन. मग भजन ते नाही, माझं भजन ते नाही म्हणतो. माझं भजन ते नाहीच आहे. माझं भजन कोणतं आहे? अनुसंधान. माझेने अनुसंधान विन स्नान संध्या जप तप अवघे शिव धर्मधन. स्नान करणं, संध्या करणं, जप करणं, तप करणं हे अधर्म सांगतात नाथबाबा. माझं भजन ते नव्हे, माझं ते भजन नाही. मग भजन कुठलं? अनुसंधान हाच भजन आहे. म्हणजे त्या अक्षर ब्रह्माशी सातत्याने संधान लावणं. संधान म्हणजे जोडणं. त्या भगवंताशी सातत्याने संधान ठेवणं म्हणजे त्याचं भजन करणं अखंड.
आणि त्या सद्गुरु कृपेने हे सगळं होतं बरं का. हे सगळी गुरुकृपा असेल तर होतं. गुरुकृपेशिवाय हे होत नाही. गुरूंची कृपा पूर्णपणे व्हायला पाहिजे. सद्गुरू नाही की पूर्ण कृपा केली पाहिजे. आणि निज वस्तू दाविली माझी मज. बघा, माझे सुख दाविले मज डोळा. माझं सुख होतं ते मला डोळ्यांनी बघायला मिळालं. आणि दिधली प्रेम कळा. प्रेम कळा, प्रेम. त्या वस्तूवर प्रेम कसं लावायचं, त्या भगवंतावर जीव कसं लावायचं, त्याच्याशी एकरूप होऊन भजन त्याचं कसं करायचं. दिधली प्रेम कळा. ज्ञान मुद्रा. ती मुद्रा कशी लावायची. मुद्रा ती 5वी लावून या. लक्ष आत्मा तो प्रत्यक्ष हरिदिशे. प्रत्यक्ष आत्मा तो प्रत्यक्ष हरिदिशे. हे सगळ्या आतल्या क्रियेत बाहेरचं काय बोलत नाही बरं का आम्ही. बाहेरचं बोलण्यासारखं नाहीच तर काय बोलणार. कारण ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आहे. हे बाहेरचं काहीच बोलत नाही. म्हणून आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. जिथं आत्मज्ञान नाही तिथे सगळं केलेलं कर्म फुकट झालं असं ज्ञानोबाराय सांगतात. अशी गीता सांगते. संपूर्ण गीता गीतेचं ज्ञान आहे. ही गीता संपूर्ण सांगते. पण या कीर्तनकार लोकांच्या, काही कीर्तनकार लोकांच्या आणि काही प्रवचनकार लोकांच्या लक्षात येत नाही काय सांगतात ते. का? अनुसंधान नाही. अनुसंधान कसा लावायचा, या सगळ्या प्रक्रिया आहेत. क्रिया आहेत सगळ्या. क्रियेविना शब्द ज्ञान त्याशी न म्हणती सज्जन. म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा. अनुताप, अनुच्या तापातून भगवंताची प्राप्ती आहे. मुखी नाम हाती साक्ष. मुखी नाम काय की मुखामध्ये आपलं नाम यायला पाहिजे. मुखामध्ये सातत्याने नाम आपल्या आलं तर आपल्याला अनुसंधान बांधता येतो. अशा प्रकारे वरकांती दिसणारं ते सुख जे मरणानंतर प्राप्त होते आणि जे 100 यज्ञ करून साध्य होत नाही. 100 यज्ञ करून पण साध्य होत नाही आणि मरणानंतर प्राप्त होते आणि जे 100 यज्ञ करून प्राप्त होत नाही. आता पुढे काय सांगतात. वरकांती दिसणारे ते सुख आहे बरं का. वरकांती दिसणारे सुख आहे ते आपल्याला मरणानंतर पण प्राप्त होत नाही आणि 100 यज्ञ केले तरी प्राप्त होत नाही. मग ते प्राप्त कधी होईल तर गुरुची कृपा झाली तर. आणि ते अक्षर ब्रह्म आहे. आणि त्या अक्षर ब्रह्मासाठी ज्ञानोबारांनी या 271 ओव्या लिहिल्या. ब्रह्माक्षर निर्देश योग अध्याय 8वा. तया ते योगीश्वर अलौकिके दिटीचेने हात तुके अनुमानती कौतुके तेव्हा हळवट आवडे. ते स्वर्गसुख योगीश्वर दिव्य दृष्टीच्या अटकळीने व कौतुकाने पाहू गेले असता त्या ब्रह्मसुखाच्या पुढे वदनाला हलक्या वाटते. काय सांगतात की ते स्वर्गसुख योगीश्वर म्हणजे योगी पण दिव्य दृष्टीच्या अटकळीने व कौतुकाने पाहू गेले. दिव्य दृष्टीने पाहू गेले आणि कौतुकाने जर आपण पाहू गेला तरी त्यांना ब्रह्मसुखाच्या पुढे वदनाला हलके वाटते. म्हणजे ब्रह्मसुखाच्या पुढे पण ते हलके आहे. ब्रह्मसुखाच्या पलीकडे म्हणजे ब्रह्मानंद. ब्रह्मानंद म्हणजे सच्चिदानंद स्वरूप. आणि ते सच्चिदानंद स्वरूप कसं आहे तर सगळ्या सुखाच्या वरती आहे. सगळे सुख त्याच्या खाली आहेत. आणि म्हणून तर सांगतात काही नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरवे पार. भवसिंधू उतरवे पार. सर्व साधनांचे सार, सगळ्या साधनांचं सार आहे ते. आणि ते सार आपल्या हातात यायला पाहिजे. झाला सफल व्यापार हरी आला हाता मग काय भय चिंता. तुका म्हणे हरी काही उरून देऊरी. बघा, काहीच तुमच्याकडे संशय राहत नाही. कुठल्याच प्रकारचा संशय राहत नाही. त्या परब्रह्माशी आपण त्या आनंद स्वरूपामध्ये आपण एकरूप होऊन जातो. मग तया सुखाची किरीटी करून या गा पावटे ब्रह्माचनी पाठी आरुडते. मग अर्जुना त्या स्वर्गाची सुखाची पायरी करून म्हणजे त्या सुखाची पायमल्ली करून ते ब्रह्मपदावर चढतात. इथं काय सांगितले बघा.
काय सांगतात तिथे, सर्व चराचर ज्याचा अनुमान अंश मात्र भाग आहे, ब्रह्मदेव शिव यांना पूजनीय वाटतो. योगीजन ज्याला आपली श्रेष्ठ संपत्ती मानतात, सर्व शक्तिमंतांचे जे सामर्थ्य आहे, आनंदाची जो निखर मूर्ती आहे, सर्व विश्व व्यापाराचा जो उगम व जीवन आहे, सर्वज्ञता ज्याच्या आधाराने राहते, अशा यादव कुलाचा श्रेष्ठ दीप अर्जुनाला वरीलप्रमाणे सांगतात. म्हणजे सगळं सुख कुठे आहे, तर त्या कृष्ण भगवंताच्या ठाई सर्व सुख आहे. आणि कृष्ण म्हणजे काय, आपलं अंतःकरण लक्षात घ्या. जेव्हा कृष्णच होय आपण, तेव्हा कृष्णच होय आपले अंतःकरण. मग संकल्पाचे आणि अंगणी ओळंगती सिद्धी यातलीच उभी येते बरं का, 8व्या अध्यायातली. जेव्हा कृष्णाची होय आपण, कृष्णमय आपला अंतःकरण व्हायला पाहिजे. जेव्हा कृष्णच होय आपण, तेव्हा कृष्णच होय आपलं अंतःकरण. मग संकल्पाचे आणि अंगणी ओळंगती सिद्धी आपल्याला येतात द्यायला. आपला अंतःकरण कृष्णमय झाला तर सर्व रिद्धिसिद्धी काय करतात, त्या साधकाच्या, त्या सत्पुरुषाच्या समोर येऊन उभ्या राहतात आणि सांगतात, आम्हाला घ्या, आम्हाला घ्या, आम्हाला घ्या. म्हणून ज्ञानोबाला सांगतात, योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. त्याच्याने काय होतं, उपाध्या संकल्पाचीने अंगणी ओळंगती सिद्धी येतात आपल्याला आणि आडव्या होतात. पण त्या सिद्धींनाही सत्पुरुष घेत नाही. का तर भजनानंद हो, भजनामध्ये एवढा आनंद आहे की ना सरे ना विटे ना सरे असा आनंद येतो. आणि ते महासुख आहे. आणि त्या महासुखातून आपल्याला संपूर्ण ज्ञानाची, भगवंताची प्राप्ती होते. आणि ते सच्चिदानंद सुख आहे जे, तेच खरा परमात्मा, तोच आपला परमात्मा आहे. आणि म्हणून इथं ज्ञानोबा काय सांगतात बघा, की म्हणून अक्षर जे म्हणिजे तेवीची म्हणती बोधही उपजे. याचं नाव काय, अक्षर ब्रह्म, ज्याचा कधीच नाश होत नाही. आणि ते तेवीची म्हणता बोधूची होईजे, त्या अक्षरातच बोध आहे. बोध कुठे आहे, अक्षरातच, ज्याचा कधीच नाश होत नाही. म्हणून अक्षर ब्रह्म काय म्हणतात, अक्षर की ज्याचा कधीच नाश होत नाही, ते ब्रह्म आहे. म्हणून अक्षर म्हणजे तेवीच म्हणता बोध होईजे. बोध होतो आपल्याला. बोध काय होतो, ते अक्षर ब्रह्म मीच आहे, अहम ब्रह्मास्मी, आपणच ब्रह्म आहोत, असा बोध होतो आपल्याला. आणि त्या अक्षर ब्रह्माचा कधीही नाश होत. जया परोते पैसू न देखीजे, या नाम परमगती. जया परोते पैसू न देखीजे, जे प्राप्त झाल्यावर पुढे काहीही प्राप्त करायची गरज नाही, या नाम परमगती. आणि ह्याला परमगती म्हणतात. ह्याला काय म्हणतात, परमगती. सकल दुःखाची निवृत्ती आणि स्वस्वरूपाची प्राप्ती परमगती आहे. की जे जया पावणे परोते अनेक पावणे नाही. मी तुम्हाला मागची ओळी सांगितली की तैसे ओम हे स्मरो स्मरे, मग तेथेची प्राणपुरे, प्रणवांती उरे पूर्ण घनजे. म्हणून प्रणव एक नाम ब्रह्माक्षर जाण, तो माझे स्वरूप परम स्मरण सांता, या रीती ते त्याजी देहाते, या रीती त्याजी देहाते. तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावणे परोते अनेक पावणे नाही. जे प्राप्त झाल्यावर दुसरं काही प्राप्त करायची गरजच नाही. एकदा भगवंताशी एकरूप झालो, भगवंताची आपली मिठी पडली का आपल्याला दुसरं प्राप्त करण्याची गरज काय, काहीच गरज नाही. आणि ती अवस्था कशी होते, तर ज्ञानवर आपला तुकोबरा सांगतात, पिकिली असेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगा, काम क्रोध निमालेच ठाई, झाली आनंदाची सृष्टी. आठव नाठव गेले झाला भावाभाव, आठव नाठव गेले झाला भावाभाव, आठव नाठव गेले झाला भावाभाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. स्वतः पांडुरंग तत्वाशी एकरूप होतो. आठव नाठव
गेला भावाभाव झाला स्वयंमेव पांडुरंग. म्हणजे त्या परमगतीचा, त्या साधकाला, त्या सिद्ध पुरुषाला, त्या साधूला अशी अनुभूती येते. मग तया सुखाची किरीटी करुणिया गा पावटी ब्रह्माची एक पाठी आरुढती. मग अर्जुन म्हणाला, त्या स्वर्गादी सुखाची पायरी करून, म्हणजे त्या सुखाची पायमल्ली करून ते ब्रह्मपदावर चढतात. ऐसे चराचर एक भाग्य जे ब्रह्मेशा आराधना योग्य योगी यांचे भोग्य भोगधन जे. याप्रमाणे स्थावर जन्माचे मुख्य भाग जे ब्रह्मदेव व शंकर यांनी आराधना करण्यास योग्य व जी योग्याची उपभोग घेण्याची वस्तू, आणि जो सकळ काळांचा काळा परमानंदाचा पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची या, जे आद्य ज्ञान स्वरूप, जो परमानंदाची केवळ मूर्ती, जो सर्व विश्रांतीचा प्राणी मात्रांचे जीवन, आणि असा तो जो सर्वज्ञतेचा ओलावा, जो यादव कुळीचा कुळदिवा, जो श्रीकृष्ण पांडवा प्रति बोलला, जो सर्व ज्ञानांचा जिव्हाळा, यादव कुळांचा कुलदीप, असा जो कृष्ण अर्जुनाला बोलला. यादव कुळाचा कुलदीप कृष्ण परमात्मा यांनी हे ज्ञान कोणाला सांगितलं आहे? अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि ते अक्षर ब्रह्म आपल्याला आता, ते अक्षर ब्रह्म की ज्याचा कधीच नाश होत नाही, आणि ते आपल्याला सांगितले यादव कुलाचा कुलदीपक कृष्ण परमात्मा. आणि त्याने हे ज्ञान कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. आणि त्याची टीका कोणी केली? ज्ञानोबारायांनी केलेली आहे. ही गीतेची टीका आहे, संपूर्ण गीता ग्रंथाची टीका केलेली आहे. आणि ते टीका ह्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी आपले त्यांचे सद्गुरू आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज म्हणे, ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणजे निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानोबारायांनी ह्या संपूर्ण ज्ञानेश्वरी काय केली? भाष्य केलं ज्ञानेश्वरीवर गीतेचा, की जी संस्कृतमध्ये होती आणि तिचा प्राकृतमध्ये रूपांतर केला. आणि हा 8वा अध्याय जो आहे, या 8व्या अध्यायामध्ये काही महत्त्वाच्या ओव्या मी तुम्हाला आता सांगत आहे, की ज्या ओव्यातून आपल्याला, ज्या ओव्यांमधून आपल्याला खरं काय ते आपल्याला कळेल. आणि त्या महत्त्वाच्या ज्या ओव्या आहेत त्या मी तुम्हाला सांगत आहे. बघा, ऐका. इथं लिहिलं आहे साधनेच्या ओव्या, सगळ्या साधनेच्या ओव्या बरं का. तो जडजडा ते विरवतो, भ्रुलतामध्ये संचरतो, जैसा घंटाना दुलाये सुघंटेशीच होय, का झाकलिया घटीचा दिवा, नेणीचे काय झाले केव्हा, या रीती पांडवा, जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म, तया परमपुरुषायश नाम, जो माझे निजधाम होऊन ठाके. म्हणजे भगवंताच्या निजधामाला जाण्यासाठी जो जडजडा ते विरवतो. म्हणजे काय सांगतात तिथे, की तो योगी चित्त व प्राण यांना भ्रुकुटीमध्ये आणतो, जडजडा ते विरवतो. म्हणजे आपला प्राण आणि चित्त मूलाधार चक्रापासून ओढून काय करतो? भ्रुकुटीमध्ये आणतो आणि तिथे भ्रुकुटीमध्ये धरून ठेवतो. आपला चित्त आणि आपला प्राण भ्रुकुटीमध्ये आणतात योगी, आणि काय करतात पुढे? तर भ्रुकुटीमध्ये आवरून धरून म्हणजे तिथे स्थिर करतात. प्राण आणि चित्त भ्रुकुटीमध्ये स्थिर करतात. ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेतच लय होतो. घंटेचा नाद सुरू कुठनं होतो? घंटेतून सुरू होतो. आपण मंदिरामध्ये गेलो आणि आपण मंदिराची घंटा वाजवली. कुठून चालू झाला नाद ब्रह्म? घंटेतून चालू होला. आणि त्या नाद ब्रह्माच्या नादाच्या लहरी, त्या घंटेच्या नादाच्या लहरी गोल 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 सगळीकडे पारपर्यंत काही मैलापर्यंत जातात. जर सुनसान जागा असेल तर काही मैलापर्यंत जातात. मग कित्येक किलोमीटर राहणाऱ्या लोकांना माहीत पडतं की मंदिरातली घंटा वाजली. बघा किती नादब्रह्म जबरदस्त आहे ते. तसं आपल्याकडं आपल्या आतमध्ये ते नादब्रह्म तयार व्हायला पाहिजे, की आपल्या आजूबाजूला जो आपला परिसर आहे, आपल्या ध्यानाला बसल्यानंतर आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये घंटेचा नाद निनादत राहतो सारखा. तसं आपल्या अंतःकरणामध्ये
त्या नाद ब्रह्माचा नाद एकदा सुरू झाला तर आपला चित्त व्यापक होतो. आपला चित्त काय होतो, चित्तामध्ये व्यापकता येतो आणि आपल्याला ते सातत्याने नाद ब्रह्म सुरू होतो आपल्या आतमध्ये. आणि मग आपल्या देहाचा निराश होतो, देहाचा विसर पडतो आपल्याला, पूर्ण देहाचा विसर पडतो आपल्याला. आणि त्या नाद ब्रह्मामध्ये आपण काय करतो, रंगून जातो. लिहिलं की नाही, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला, अवघा रंग एक झाला. याचा अर्थ काय, सगळीकडे ते नाद ब्रह्म काय झालं, सगळीकडं नाद ब्रह्मामध्ये ते आवाज यायला लागलं. जसा घंटा नादला असतो घंटेशीच होय, घंटेचा नाद, घंटेमध्ये काय पावतो, लय पावतो. तसा आपला नाद ब्रह्म आपल्या अंतःकरणातून चालू होतो, आपल्या हृदयातून नाद ब्रह्म चालू होतो. आणि तो काय करतो, भ्रुकुटीमध्ये जाऊन काय करतो, आपल्या आतूनच तयार होतो आणि आतमध्येच तो विरला जातो. नाद ब्रह्म का दुसऱ्याला ऐकायला जाणार आहे का, आपल्यालाच ऐकायला तर बाकी कोणाला नाही. तो फक्त परमात्मा आणि मी आणि परमात्मा, याच्या पलीकडे काय नाही. मी देव माझा आणि मी देवाचा, बस, याच्या पलीकडे काय नाही. कोणाला आवाज जात नाही, काय नाही. तुमचा आणि आमचा संबंध फक्त जो ध्यान करेल, जो त्याचा ध्यान करेल, जेही जैसे संचित केले तयाशी तैशीची प्राप्त झाली. बघा, जो ज्याप्रमाणे ज्याची जशी बुद्धी असेल तसा त्याला अनुभव येतो. हिरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाच भजे. हे देख मनुष्य जात सकळ, स्वभावताचं भजनशील झाले असे केवळ माझ्याच ठाई. परी ज्ञाने विन नासिले, तो ज्ञान नसल्यामुळे माणसाचा नाश होतो. आणि तो ज्ञान म्हणजे अक्षर ब्रह्म. का झाकल्या घटीचा दिवा नेणे जे, आता दुसरा त्याने दृष्टांत, पहिला दृष्टांत घंटेचा दिला, दुसरा दृष्टांत कसला दिला, झाकल्या घटीचा दिवा. मटक्याच्या खाली दिवा ठेवलाय आपण, मटक्याखाली झाकून ठेवलाय, कधी विसतो माहीत पडत नाही. या रीती पांडवा जो देह ठेव, अशा प्रकारे आपला देह ठेवता आला पाहिजे. आणि ते आपल्याला सराव व्हायला पाहिजे. ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर व्हायचा, कसा व्हायचा, भजन कसं करायचं. आणि अशा रीतीने जो देह ठेवतो, या रीती पांडवा जो देह ठेवी, तो केवळ परब्रह्म. बघा, तो परब्रह्म सांगितलंय. नाही तर आपण अहम ब्रह्मास्मिदान आपण बोलतो, वासुदेव तत्वता ते परब्रह्म मी, हे बोलून नाही होत बरं का, बोलून नाही. ह्या प्रक्रिया आहेत, ह्या मोठ्या मोठ्या योगी लोकांना जमत नाही. पण ते आपले सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा, हे आपल्या जीवनामध्ये आले. आनंद संप्रदायाची मालिका जी आहे, त्या मालिकेच्या माध्यमातून हे ज्ञान इथपर्यंत आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगू शकतो की अनुभव आले, आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून हे निरूपण सगळं आमचं गेल्या 5 वर्षापासून या ऑनलाईन चालू आहे. आणि कुठे प्रवचन असतात, सातत्याने कार्यक्रमाला आम्ही असतो. तो केवळ परब्रह्म. बघा, तो केवळ परब्रह्म काय लिहिलंय, तो परब्रह्म सांगितलं. कोणता परब्रह्म, की झाकल्या घाटीचा दिवा नेणे जे काय, या रीती पांडवा जो देह ठेवी. अशा प्रकारे अर्जुना, अशा प्रकारे जो देह ठेवतो तो केवळ परब्रह्म. मग आपल्याला परब्रह्म व्हायचं ना, व्हायचं की ना आपलं परब्रह्म. मग अशा प्रकारे देह ठेवता यायला पाहिजे. अंती मती तैसी प्राणिया जान गती, या लागी कृष्ण चित्ती अखंड असावा. अखंड कृष्णाचं चिंतन आपलं जमलं पाहिजे. अंती मती तैसी प्राणिया जान गती. अंतकाली आपली मती म्हणजे आपल्या मनामध्ये, मतीमध्ये तो प्रकाशमान व्हायला, ती मती आपली प्रकाशमान व्हायला पाहिजे. नाद ब्रह्मातून नादमय व्हायला पाहिजे, चैतन्यातून चैतन्यमय व्हायला पाहिजे, आनंदातून आनंद स्वरूप अवस्था व्हायला पाहिजे. या सगळ्या अवस्था आहेत, आणि या अवस्था आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला येतात, 100% येतात. आणि तसे अनुभव आम्हाला आले म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं आलो. नाही तर आम्ही तरी काय यातलं सांगितलं असता. पण ही सगळी सद्गुरू कृपावर बरं का. तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष आहे. तो परब्रह्म, त्याला काय म्हणतात, त्याला परमपुरुष म्हणतात. आणि तो माझे निजधाम होऊन ठाके. आणि तो माझ्या निजधामाला येतो सांगतात. निजधामाला कोण येतो, तो येतो की जो अशा प्रकारे
त्या नाद ब्रह्माच्या माध्यमातून ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर होतो, तो माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होतो. म्हणजे या सगळ्या प्रक्रिया आहेत की नाही. आणि या प्रक्रियाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताशी एकरूप होता येतो. आणि तो भगवत भाव आपल्यामध्ये निर्माण करण्याची शक्ती जी आहे ती नामातून होते. आणि ते नामच परब्रह्म आहे. म्हणून वेदांनी सांगितलं की नाम परब्रह्म वेदार्थे. म्हणून सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि तो नाम अशा प्रकारे होतो बरं का. सकळांशी येथे आहे अधिकार, प्रत्येक माणसाला इथे अधिकार आहे की कलियुगी उद्धार. म्हणून त्या नामाला एवढी किंमत आहे. हरीच्या नामातूनच, हरीच्या नामातूनच ती अनुभूती येते. वेदांची ही दोन अक्षर दोन्ही मंत्र बीज हरी. ऐका जनार्दनी हरी बोला. हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला काढता, उठता झोपता बसता खाता, हरी बोला. हे आपल्याला कशाला सांगितलंय? किती आपल्याला हरी बोला म्हणजे मुखाने बोलून नाही होत बरं का ते. आता तुम्हाला सांगितलं मुखाने नाही, मुखाने जरी बोलला तर ही पहिली पायरी आहे. मग आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जायचं असेल तर ह्या आपल्याला प्रक्रिया दिल्या, त्या प्रक्रियेच्या माध्यमातून तिथं गेला तो परब्रह्म तया परमपुरुषाचे नाम. त्याला परमपुरुष म्हणतात. आणि तो परब्रह्म होतो. मी नेहमी सांगतो की नाही, सांगणं म्हणजे ज्ञान नाही आहे, ऐकणं म्हणजे ज्ञान नाही आहे. मग ज्ञान कशाला म्हणतात? अनुसंधान. स्वरूपच झाला, मग तो पडून राहिला अथवा उठून पळाला तरी चालेना. येथे कारण अंतरस्थिती अंतर लागले भगवंती, तो साधू सांगितलाय. तो साधू हो. साधू दिसते निराळे परंतु ते स्वरूप निराळे. अवघे म्हणून एकच झाले, देहातीत वस्तू, देहाच्या पलीकडची वस्तू आहे. संत संगतीने थोर लाभ, तुकोबारा संतात पद्मनाभ जोडियला. प्रत्येकाने आपली आपली अनुभूती दिलेली आहे. प्रत्येक चक्रावरती अनुभूती आहे. मूळाधार आहे स्वादिष्ठान मणिपुर अनाथ विशुद्धी आज्ञाचक्र पर म्हणत सप्त चक्रांवरती अनुभूती येते. आणि त्या अनुभूती येणं आणि त्या परमतत्वाशी एकरूप होणं हे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान कोणी सांगत नाही, कारण ते ज्ञान प्रत्येकाला होण्यासाठी तत्वदर्शी गुरूंना शरण जावं लागेल. म्हणजे तत्वदर्शी म्हणजे आपल्याच अंतरीच्या आत्म्याशी किंवा आपल्या आतमध्ये असलेलं तत्व हाच गुरु आहे. तत्व हाच आपला गुरु आहे. आणि त्या गुरुतत्वाशी आपल्याला एकरूप करणारा जोपर्यंत श्री गुरु आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत आपलं काही खरं नाही. जे काही चाललं आहे आता जगामध्ये ते काय खरं नाही आम्ही सांगू शकत नाही. कारण काय, आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही. ते आपल्याला इथून सांगण्याचा पण अधिकार नाही, बोलण्याचा पण अधिकार नाही. पण आपल्याला अनुभव ते सांगायचे. आणि त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत हे ज्ञान पोचवत आहोत. आता बघा काय लिहिले, ऐसे चराचर एक भाग्य. जो सर्वज्ञाचा ओलावा, जो यादव कुलीचा कुळदेवा, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलला. जो सर्व ज्ञानांचा जीवाला यादव कुलांचा कुलदीपक असा जो कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगितला. हे सगळं जे काय आहे ते भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे. कोणाला सांगितलं आहे? भगवंताने अर्जुनाला सांगितलं. म्हणजे भगवंताने आपल्याला सांगितलं. अर्जुन म्हणजे कोण? आपणच अर्जुन आहोत. आपणच अर्जुन आहोत. प्रश्न केला की नाही की मी हे ज्ञान सूर्याला सांगितलं, सूर्याने मनुला, मनुने इक्षुक राजाला सांगितलं आणि तिथून हे ज्ञान इथपर्यंत आलेलं आहे. तर अर्जुनाला खोटं वाटतं. म्हणजे तू सूर्याच्या आधी होतास की काय? अर्जुन विचारतो. भगवंत सांगतो सूर्याच्या आधी मी होतो. मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हल्या, जगात ते चालिता मी, सर्व जगाला मी चालवतो. आणि मग कृष्ण परमात्मा जर हे सांगतो, मग अर्जुन विचारतो मी ना, तू पण होतास, पण मी भगवंत आहे, मला सगळं आठवतो. मी भगवंत आहे, मला सगळं आठवतो. तू माझ्या जेव्हा जेव्हा मी अवतार घेतला
तेव्हा तेव्हा प्रत्येक अवतारामध्ये तू माझ्या जोडीला होतास, पण ते तुला आठवत नाही, मला आठवतो. आणि म्हणून असा हा कृष्ण परमात्मा, एकमेव कृष्ण परमात्मा, त्याने हे सगळं ज्ञान कोणाला सांगितलं आहे? अर्जुनाला सांगितलं आहे. आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत, ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांत संजय रायशी असे सांगतो, तेची परियस पुढारी मातू ज्ञानज म्हणे. आणि असा कुरुक्षेत्रातील कथाभाग संजय धृतराष्ट्राला सांगता झाला. ज्ञान जे म्हणतात ती कथा पुढे आहे. आणि हाच ज्ञान, हे ज्ञान धृतराष्ट्राला सांगता यावं म्हणून संजयाला आधी काय दिली? दिव्य दृष्टी दिली. आणि त्या दिव्य दृष्टीच्या माध्यमातून हे ज्ञान भगवंताने अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि संजय धृतराष्ट्राला हे सगळं सांगत होतं, झालेला वृत्तांत. आणि तो हा अक्षर ब्रह्म आहे की ज्याचा कधीच नाश होत नाही. आपल्याला विश्लेषण बरंच काय करता येईल, पण आपल्याला वेळ कमी आहे. त्यामुळे आता आपला हा 8वा अध्याय ब्रह्माक्षर निर्देश योग, म्हणजे ह्या ब्रह्माक्षर म्हणजे ज्या ब्रह्माचा कधीच नाश होत नाही असं ते अक्षर ब्रह्म. आणि ते योग म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊनच आपल्याला सांगता येतो. म्हणून ब्रह्माक्षर म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही असं ते ब्रह्म. योग म्हणजे तो आपल्याला सांगता येईल, त्याची आपल्याला अनुभूती घेता येईल. योग म्हणजे आपण जर त्याच्याशी जोडलो गेलो तर, श्रीगुरु कृपेने आपण त्याचं भजन केलं, त्याच्याशी एकरूप झालं, तरच आपल्याला हे ब्रह्माक्षर निर्देश योग आपल्याला सांगता येईल. अन्यथा जे ध्यान करत नाही, जे ध्यानाला बसत नाही, जे श्रीगुरूंकडून आपल्या डोक्यावर हात ठेवून त्या नामाचा अंगीकार करत नाही किंवा ते नाम घेत नाही आणि ध्यान करत नाही, आणि गुरुने दिलेल्या आपल्याला ध्यानाच्या माध्यमातून हे सगळं ज्ञान होतं आपल्याला. म्हणजे कशातून होतं? ध्यान. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे. अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला तिथं जाता येतो. अभ्यास नसेल आपल्याला, अभ्यास म्हणजे ध्यान बरं का, म्हणून तर लिहिले की नाही 12 अध्यायामध्ये, तरी अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. अभ्यास करूनच तुला भेटता येईल, असं भेटता येत नाही बरं का. अभ्यास, अर्जुनाला पण अभ्यास करावा लागला. प्रत्येक संतांना अभ्यास, ध्यानाला बसून ध्यानाच्या माध्यमातून भगवंताचं दर्शन झालेलं, त्यांना परमात्म्याच्या त्यांना काय झालेली अनुभूती आलेली आहे, आत्मसाक्षात्कार झाला. आणि मग ते संत पदाला आले. प्रत्येक संत त्यांना अनुभूती आली आणि ते ध्यानातून आली. म्हणून ध्यान फार महत्त्वाचं आहे. अभ्यास म्हणून काय करायला पाहिजे? प्रत्येकाने ध्यान करायला पाहिजे. तरी अभ्यासाची या गाडी का आम्ही मार्ग सांगितला निका, अभ्यासाची या गाडी का आम्ही जो अभ्यास सांगितला निका, तरी आसनाची या गाडी का आम्ही जो अभ्यास सांगितला निका, तेने होईल तरी होई का निरोध या. स्पष्टपणे सांगितले की आसनावर बसा, गाढ अभ्यास करा, आणि आम्ही तो खरा मार्ग सांगितला आहे. आणि त्यानेच जर होईल तर इंद्रिय दमन होईल. आणि एकदा का इंद्रिय दमन झाले, इंद्रिय आतमध्ये अंतर्मुख झाले, तर आतमध्ये असलेल्या संपूर्ण विषयांचा काय होतो? विषयांचा संपूर्ण विषय बाजूला होता संपूर्ण. आणि ज्या ठिकाणी आपले विषय बसलेले त्या ठिकाणी हरिनामाचा बोध होतो, हरिनामाचं चिंतन चालू होतं. मग प्रत्येक रोम आपला हरिनाम भाजायला सुरुवात होतो. आणि एकदा का प्रत्येक रोमातून हरिनामाचं चिंतन चालू झालं तर आपल्याला देहाचा विसर पडतो, विषय आपल्याजवळ येत नाही, कुठल्याच प्रकारचा बाधा आपल्याला होत नाही. कारण ज्या ठिकाणी भगवंताशी एकरूप झालो आपण, प्रत्येक जीव, प्रत्येक साधक भगवंताशी एकरूप झाल्यानंतर त्याला कुठलीहीच चिंता राहत नाही. तो भगवंताशी एकरूप झालेला असतो. झालेल्याशिवाय आपले सच्चिदानंद स्वरूप पांडुरंग देवेकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.